आपण पाहत आहात वंदे मातरम न्यूज। मुंडेंचा राजीनामा म्हणजे कारवाईवर पोत्यार फिरवायचं काम। खुनाच्या आणि खंडणीच्या गुन्ह्यात मुंडेंना सह आरोपी करा, राष्ट्र विकास सेनेची मागणी। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा घातपात होऊन 3 महिने उलटून गेले। अत्यंत क्रूरतेने त्यांची हत्या करण्यात आली होती। त्या हत्येचे काही फोटोज आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। या खुनाच्या तपासात आढळून आलेले आरोपी यांच्यावर कारवाई होत आहे। या प्रकरणातील आंधळे हा मुख्य आरोपी फरार आहे की मुंडेंनी याचाही घातपात केला याच्या तपासासाठी धनंजय मुंडे यांना ताब्यात घेऊन चौकशी करावी। नुकताच अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला असून हा राजीनामा फक्त पोत्यार पुसायचं काम आहे असं राष्ट्र विकास सेना पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुधाकरजी गायकवाड म्हणाले। खुनाच्या गुन्ह्यात 16 फोन कॉल एका बड्या नेत्याला गेले आहेत असं तपासात निदर्शनास आलं आहे। हा बडा नेता कोण, अद्याप कारवाई का नाही? त्या नेत्याला पुढे आणलं पाहिजे। नुसतंच मुंडेंचा राजीनामा घेऊन चालणार नाही, त्यांनाही या खुनाच्या आणि खंडणीच्या प्रकरणात सह आरोपी करावं अशी मागणी राष्ट्र विकास सेना यांच्या वतीने करण्यात आली आहे। वंदे मातरम न्यूजसाठी सतीश खोत। अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी वंदे मातरम न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।